मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 11 जुलै 2024 गुरुवार, आषाढ मास शुक्ल पक्ष पंचमी, पूर्वा नक्षत्र, वर्या योग आणि बालवकरण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज आपण आर्थिक व्यवहार जरा जपून करा किंवा गर्दीच्या ठिकाणी सुद्धा मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, सावध राहा। वृषभ राशी, आज अचानक मोठे खर्च करावे लागू शकतात, त्यासाठी आपल्याला आर्थिक नियोजन करणे सुद्धा खूप गरजेचे आहे आणि आर्थिक नियोजन करूनच खर्च करा। मिथुन राशी, कुटुंबात कदाचित आज पुन्हा एकदा मतभेद वाढू शकतात, गैरसमज वाढू शकतो आणि त्यामुळे आपल्याला मानसिक त्रास सुद्धा होऊ शकतो, त्यामुळे वेळीच गैरसमज दूर करा। कर्क राशी, विनाकारण मनामध्ये एखादा संशय किंवा भीतीचा कल्लोळ माजलेला असेल आणि त्यामुळे आपली कामं सर्व नीट होणार नाही, त्यामुळे मनातली भीती आधी घालवा, त्यानंतर कामाला सुरुवात करा। सिंह राशी, प्रलोभनाला भुलू नका, कुठल्याही अफवा ना बळी पडू नका। अफवा आल्या, कामावरती कानावरती कुठली बातमी आली तर नीट ऐका, शहानिशा करा, त्याचा अभ्यास करा, त्यानंतरच कामे करा। कन्या राशी, जुन्या व्याधींचा आपल्याला पुन्हा एकदा त्रास होऊ शकतो, आरोग्य जपा, आरोग्याची काळजी घ्या। तुळ राशी, आज संयमी राहून कामे करायचं आहे आपल्याला, विनाकारण कोणाच्याही कुठल्याही वादात पडू नका, मध्यस्थी करायला जाऊ नका। वृश्चिक राशी, काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडाव्या अशा जर आपल्याला वाटत असेल तर काही गोष्टीत आपल्याला आज माघार सुद्धा घ्यावा लागेल, माघार घेतल्यानेच कामे व्यवस्थित होतील, हटवादीपणा करू नका। धनुराशी, मनाप्रमाणे कार्य साधता येईल आणि त्यामुळे आपला आत्मविश्वास सुद्धा वाढेल। मकर राशी, विनाकारण आज कदाचित धन खर्च होईल, मनात नसताना आपल्याला धन खर्च करावं लागेल आणि त्यानंतर त्याचा आपल्याला पश्चाताप होईल। कुंभ राशी, स्पर्धेत मनाप्रमाणे यश संपादन करता येईल आणि आपल्याला हवे तसे त्या स्पर्धेत यश सुद्धा मिळेल। मीन राशी, कुटुंबातील मतभेद वादविवाद गैरसमजात दूर होतील, मनशांती लाभेल। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।